जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या शेतामध्ये जर सौर कृषी पंप इन्स्टॉल केला असेल किंवा आपल्या ज्या छतावरती तुमच्या सोलर पॅनल असेल, आपल्या लाईट तयार करण्यासाठी तुमच्या छतावरती जर सोलर पॅनल बसवले असेल, तर त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या सोलर पॅनल असतात. एक पॉलीक्रिस्टलाइन आणि एक मोनोक्रिस्टलाइन, ह्या दोन प्रकारच्या त्याच्यामध्ये सोलर पॅनल असतात. शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये जो सौर कृषी पंप आहे तो कोणत्या कंपनीचा किंवा कोणत्या टाईपचा हा पॅनल बसवलेला आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून जी तुम्ही कंपनी सिलेक्ट केली असते त्या कंपनीने तुम्हाला खराब तर पॅनल दिले नाही ना, खराब कंपनीचे पॅनल तर दिले नाही ना, हा तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्की समजून जाईल की आपल्याला जो सोलर पंप बसवलेला आहे किंवा आपल्या छतावरती जो सोलर पॅनल बसवलेला आहे तो चांगल्या क्वालिटीचा आहे की नाही, चांगल्या कंपनीचा आहे की नाही, तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की तुम्हाला समजणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करायचं आहे. एकमेव आपला असा एक मराठीमध्ये चॅनल आहे की तो तुम्हाला सोलरविषयी योग्य ती माहिती देण्याचा इथं प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आज आपण बघणार आहोत की जो तुमच्या शेतामध्ये किंवा छतावरती जो सोलर पॅनल असतात त्याच्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो. कोणत्या कंपनीचा हा पॅनल चांगला आहे, कोणत्या कंपनीची किंवा कोणत्या टाईपचा पॅनलची लाईफ जास्त आहे, कोणत्या टाईपचा कॉस्ट कोणत्या याची जास्त आहे, पॅनलची जास्त आहे, इफिशियन्सी कोणत्या याची चांगली आहे, त्याचप्रमाणे ढगाळ वातावरणात कोणत्या पॅनलची हा पॉवर हा जास्त येतो, त्याचप्रमाणे कोणत्या कंपनीचा पॅनल हा चांगला असणार आहे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ मोठा होऊ शकतो कारण तुम्हाला समजणं हे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या जो पॅनल आहे तो योग्य रीतीचा आहे की नाही हे तुम्हाला समजणं गरजेचं असणार आहे, की जेणेकरून तुमची फसवणूक ही होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये जो सौर कृषी पंप इन्स्टॉल केला आहे किंवा छतावरती तुमच्या जे पॅनल आहेत ते इन्स्टॉल झालेले आहेत, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे आपल्याला पॅनल असतात. आपण त्याला मराठीमध्ये प्लॅटा म्हणतो. त्याच्यामध्ये पहिले असते एक मोनोक्रिस्टलाइन आणि दुसरे असते पॉलीक्रिस्टलाइन. ह्या दोन प्रकारच्या प्लॅटा दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की जी मोनोक्रिस्टलाइन पॅनल आहे तो प्युअर सिलिकॉनपासून हा बनवलेला असतो. त्याचा प्रत्येक सेल हा सिलिकॉनपासून हा बनवलेला असतो. आणि दुसरा जो असणार आहे पॉलीक्रिस्टलाइन तो इम्प्युअर मटेरियलपासून बनलेला असतो. त्याच्यामध्ये थोडं दुसरं मटेरियल यूज केलेलं असतं, सिलिकॉनमध्ये दुसरं मटेरियल ॲड केलेलं असतं आणि मोनोक्रिस्टलाइनमध्ये प्युअर सिलिकॉन असतं. त्याच्यामध्ये जी कॉस्ट जी असणार आहे, जी मोनोक्रिस्टलाइनचा जो पॅनल आहे तो 25% महाग असणार आहे पॉलीक्रिस्टलाइनच्या पॅनलपेक्षा. त्याचप्रमाणे जी लाईफ जी असणार आहे ती मोनोक्रिस्टलाइन पॅनलची लाईफ ही 30 वर्षपर्यंत असणार आहे. जर आपण प्रॉपर मेंटेनन्स जर व्यवस्थित जर पॅनलचा जर केला तर 30 वर्षापर्यंत मोनोक्रिस्टलाइन पॅनल हा आपल्याला तिथं लाईफ असणार आहे. त्याच्यानंतर जो पॉलीक्रिस्टलाइन आहे तो पॉलीक्रिस्टलाइन 25 वर्षाची त्याची लाईफ असणार आहे, त्याचा जर प्रॉपर मेंटेनन्स जर केला तर. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट जो असणार आहे तो इफिशियन्सी कोणत्या पॅनलची जास्त आहे. प्रामुख्याने जर बघितलं तर जो मोनोक्रिस्टलाइन जो पॅनल आहे त्याची इफिशियन्सी 17 ते 20% त्याची इफिशियन्सी असते. कंपनी टू कंपनी व्हॅरी त्याची इफिशियन्सी होत असते. 17 ते 20% दरम्यान त्याची इफिशियन्सी असते. त्याचप्रमाणे जो पॉलीक्रिस्टलाइन पॅनल आहे त्याची इफिशियन्सी 13 ते 16% दरम्यान याची इफिशियन्सी असते. त्याचप्रमाणे आपण बघणार आहोत की जो पॉली आणि मोनोक्रिस्टलाइन जो पॅनल आहे तो ओळखायचा कसा, पॉली कोणचा आहे आणि मोनो कोणचा आहे हा कसा ओळखायचा आहे. तुम्ही फोटोमध्ये बघितलं असेल की जो थोडासा एकदम ब्लॅक कलरचा आहे आणि ब्लॅक कलरचा असून त्याच्यावरती व्हाईट कलरचे तुम्हाला थोडेसे टिपके दिसतील, तो आहे मोनोक्रिस्टलाइन पॅनल, त्याला मोनोक्रिस्टलाइन पॅनल म्हणतात. त्याच्यानंतर जो पॉलीक्रिस्टलाइन पॅनल आहे तो थोडासा निळ्या रंगाचा असणार आहे आणि त्याला चौकोनी कलरचे जे स्क्वेअरमध्ये त्याचे बॉक्स असणार आहेत आणि थोडासा निळसर त्याच्या प्लेटा असणार आहेत, त्याला
पॉलीक्रिस्टलाइन पॅनल असं त्याला म्हणतात आणि अशा रीतीने त्याला ओळखायचं आहे. पॉली कोणचा आणि मोनो कोणचा तुम्हाला आता ओळखलंच असणार आहे. त्याचप्रमाणे जर ढगाळ वातावरण जर असेल तर कोणचा सोलर पॅनल हा जास्त पॉवर देणार आहे ते इथं बघणार होतो. जो मोनो क्रिस्टलाइन जो सोलर पॅनल असणार आहे तो जास्त पॉवर देणार आहे. ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा याची पॉवर जास्त चालणार आहे. आणि जो पॉलीक्रिस्टलाइन आहे तो मोनोक्रिस्टलाइनपेक्षा 15% कमी हा पॉवर ढगाळ वातावरणामध्ये देतो. त्याचप्रमाणे जो पॉलीक्रिस्टलाइन आहे त्याला जास्त जागा इन्स्टॉल करण्यासाठी लागते, कारण त्याची जी इफिशियन्सी असते थोडीशी कमी असते आणि त्याचप्रमाणे जो मोनोक्रिस्टलाइन आहे त्याची एफिशियन्सी थोडी जास्त असते. त्याच्यामुळं तुम्ही जर बघितलं जर असेल शेतकरी मित्रांनो, आपल्या जे सोलर आलेलं आहे तुम्हाला ज्या ब्लॅक कलरच्या पार्ट असतात मोनोक्रिस्टलाइनच्या त्या 3 HP साठी 6 प्लॅटा तुम्हाला दिलेल्या असतात. आणि त्याच्यानंतर जो पॉलीक्रिस्टलाइन म्हणजे निळ्या कलरच्या ज्या पाट्या असतात त्या 3 HP साठी ह्या जवळपास 9 प्लॅटा ह्या दिलेल्या असतात. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडं जर जो सौर कृषी पंप आहे तो जर निळ्या पाटीचा जर असेल म्हणजे पॉलीक्रिस्टलाइनचा जर सोलर पॅनल जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 320 एक जी प्लेट आहे ती 320 वॅट इतकी पॉवर जनरेट करते. आणि जी ब्लॅक कलरची म्हणजे मोनोक्रिस्टलाइनची जी प्लेट असणार आहे ती जवळपास 480 ते 500 वॅटच्या दरम्यान ती पॉवर इथं जनरेट करत असते. त्याच्यामुळे तुम्हाला जो मोनोक्रिस्टलाइन म्हणजे काळ्या पॅनलचा जो सोलर पंप असतो त्याच्यामध्ये 6 प्लेट असतात 3 HP साठी आणि जो 5 HP साठी जो 3 HP साठी जो पॉलीक्रिस्टलाइन असतो तो 9 पाट्याचा तुम्हाला तिथं दिलेला असतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही विचारलं तर याच्यामध्ये चांगला कोणचा आहे तर याच्यामध्ये चांगला जो असणार आहे तो मोनोक्रिस्टलाइनचा जो पॅनल आहे तो चांगला असणार आहे, कारण याच्यामध्ये याची इफिशियन्सीसुद्धा जास्त असते आणि ढगाळ वातावरणसुद्धा चांगल्या रीतीने हा काम करतो. ज्या कंपन्यामध्ये मोनोक्रिस्टलाइनच्या प्लेट असतील त्या तुम्ही तो पंप तुम्ही घेऊ शकता. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता कळलंच असेल की जो मोनोक्रिस्टलाइन आणि पॉलीक्रिस्टलाइन ह्या जो 2 प्लेट आहेत याच्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला ही कळली असेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर. आणि शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमधली जर माहिती जर तुम्हाला जर योग्य वाटली असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला एकदा नक्की लाईक करायचं आहे आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया की अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.